नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच मोठा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे। म्हणजे हा जो शत्रू आहे तो स्वतः तर नालायक आहेच, पण त्याचबरोबर प्रत्येक वेळेस सूर्याच्या आयुष्यात काटे पेरण्याचं काम तो करत आहे। सूर्याच्या आयुष्यातला आनंद त्याला बघवत नाही आणि आता तर त्याची नाटकं मात्र जरा जास्तच चाललेली आहेत। कारण तो तेजूला त्रास देतो ती देतो, पण सूर्याच्या बाकीच्या बहिणींच्याही जीवावर तो उठलेला आहे। हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे काजूपुड्याने फोन केलेला असतो आणि तुळजाला ते म्हणत असतात की वहिनी, दादाला आम्ही खूप वेळ झालं फोन करतोय पण तो फोन उचलत नाही आहे। तेव्हा तुळजा म्हणते बोला ना काय झालं। तेव्हा ते सांगू लागतात की वहिनी, अहो तेजू आपल्या धनूसाठी पाहुणे आले तिथं आणि माझ्या ओळखीतले आहेत, मुलगा इंजिनियर आहे, मी त्यांना थांबवून ठेवलं आहे। तेव्हा तुळजा म्हणते काय सांगतोय काजूपुड्या। तेव्हा ते म्हणतात की हो वहिनी, आणि मग दादाला बोलायचं आहे ना त्यांच्याशी, म्हणून थांबून ठेवलेलं आहे। आपल्याला पाहायला मिळतं की तुळजा मात्र जाम खुश झालेली असते आणि तुळजा म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता जे काय आहे ते खरंच खूप भारी आहे, कारण या सगळ्यामुळं सगळ्यात भारी गोष्ट होणार असते, कारण धनूच्या लग्नाचा जो प्रश्न असतो तो मिटणार असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता तेजू जेवायला बोलवायला आलेली असते आणि ती शत्रूला म्हणत असते की जेवायला चला। तेव्हा शत्रू म्हणत असतो की इकडे ये, आणि त्याने काच बॉटल फेकून दिलेली असते आणि ती बॉटल फेकून दिलेली जी आहे ती बॉटल तो मुद्दाम तिथं काचा पसरलेल्या असतात आणि तो म्हणत असतो की पटकन यायचं आहे, मी तुला सांगितलंय ना ये म्हणून, की लगेच यायचं आहे, कारण काही झालं तरी मला तुझ्याकडून काही ऐकायचं नाही। तेजू म्हणत असते क्या होते। तेव्हा तो म्हणतो की तुझ्या बहिणीनं तुझ्या भावाने आज माझा अधिकार काढून घेतलाय, आज मला त्यांनी त्रास दिलेला आहे, त्यांच्यामुळं माझ्यावरती ही वेळ आलेली आहे। या सगळ्याला जबाबदार कोण आहे माहिती आहे का तुला? या सगळ्याला जबाबदार तू आहे, आणि तुझ्या भावाला तुझ्या वहिनीला जर आनंद मिळत असेल माझ्याशी असं वागताना, तर मी आता शांत राहणार नाही। हे सगळं तो बोलत असतो, त्याचा त्रास तुला भोगावं लागणार आहे, तुझ्यावर मी जास्त प्रेम करणार आहे, हे त्याचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र बिचाऱ्या तेजूला खूप वाईट वाटत असतं। तेजू म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, काही झालं तरी हे चुकीचं आहे, हे तेजूच्या लक्षात आलेलं असतं। आणि त्याचबरोबर तेजू म्हणत असते की असं नका करू। तेव्हा तो म्हणत असतो ये आत्ताच्या आत्ता जवळ ये, माझ्या जवळ ये, तुला मी सांगतोय ना माझ्या जवळ ये, असं म्हणत बोलणं सुरू झालेलं असतं। आणि शत्रू मात्र इतका नीच असतो की त्याला ना लाज वाटतच नसते। लाज नावाची गोष्ट त्याच्याकडे शिल्लकच राहिलेली नाही आहे, कारण तो ना अगदी गुडघ्यात मेंदू असलेला माणूस आहे आणि प्रत्येक वेळेस बिचाऱ्या तुळजाला त्रास द्यायचंच काम तो करत असतो। त्याला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की जे काय घडत आहे हे सगळं या तेजूला निस्तरावं लागणार आहे, हे त्याचं बोलणं चाललेलं असतं आणि तो तेजूशी चुकीच्या पद्धतीनं वागत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता तेजूला म्हणतो की नाच, अजून जवळ आहे माझ्या, नाच, असं म्हणत मोबाईलवर गाणं लावतो आणि तिला अक्षरशः त्या काचेच्या तुकड्यांवर तिचे पाय रक्तबंबाळ झालेले असतात आणि त्याच काचेच्या तुकड्यांवर स्वतःही उभा राहतो आणि तेजूला म्हणत असतो की नाच, आणि तेजूलाही नाचायला लावत असतो आणि स्वतःही तो नाचत असतो। त्याला जराही लाज वाटत नसते आणि त्याचं हे जे नाटकी वागणं असतं ते चालूच असतं। तेजू बिचारी रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं, तिला खूप त्रास होत असतो, तिला वेदना होत असतात आणि तिला भीतीही वाटत असते, कारण हा माणूस त्या सगळ्या काचेच्या तुकड्यांवर अक्षरशः दणादण नाचत असतो। आणि इकडे तेजू मात्र तिच्या डोळ्यातनं पाणी वाहत असतं, कारण तिला लागलेलं असतं, तिच्या पायातून रक्त येत असतं, तिला खूप वेदना होत असतात। आणि इकडे तो मात्र तिच्या हाताला धरून तिला नाचायला सांगत असतो, त्रास देत असतो, तेजूला खूप त्रास होत असतो। तेजू मात्र खूपच कळवळत असते आणि तो म्हणतो की आता जाऊन सांग, तुझा जे दादा आहे ना त्यांना बोलव इथे आणि सांग त्यांना काय सांगायचं ते सांग, असं म्हणत तो बोलत असतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सूर्या इकडे दुकानात पोहोचलेला असतो सूर्यासाठी। तर आता तो मुलगा जो असतो तो येणार असतो, त्या मुलाला पसंत करायचं असतं आणि त्या मुलाने धनूचा फोटो बघितलेला असतो आणि त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो। तो धनूचा फोटो पाहून तिच्यावर फिदा तर झालेला असतो, परंतु इकडे मात्र सूर्या आलेला असतो। सूर्या विचारतो कुठे आहे मुलगा, आणि त्याचे वडील पण आले होते ना,
हे जेव्हा सूर्या विचारतो तेव्हा ते सांगतो, काजूपुड्या सांगतात की ते ना गावात फेरफटका मारायला गेलेले आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे ती बाकीची माणसं असतात ती दुकानात बसलेली असतात आणि त्याचबरोबर त्यांचं या सगळ्यांचं बोलणं चालू असतं. सगळेजण म्हणत असतात की हो, आणि मग पाहुण्यासनी बोलवून घ्या असं बोलणं चाललेलं असतं. हे सगळेजण फेरफटका मारायला गेलेले असतात आणि मग रस्त्यात जातानाच मुलाचे वडील म्हणत असतात की अरे जरा आपण चौकशी केली पाहिजे. मुलगा म्हणत असतो की आता एवढ्या माणसांनी आपल्याला सांगितलं आहे ना, मग कशाला काळजी करायची गरज आहे. एवढ्या माणसांनी सांगितलं आहे. मुलाचे वडील म्हणतात की अरे पायातली चप्पलसुद्धा आपण एवढा विचार करून घेतोय आणि मग हे काय आहे, ही तर मुलगी आहे, आयुष्यभराचा प्रश्न आहे ना, आणि आयुष्यभरासाठी आपण जोडीदारीन घेतोय, त्यामुळं विचार करूनच घ्यावा लागणार आहे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि इकडे सूर्या म्हणत असतो की चालेल, पाहुणे आले की बोलून घेऊया आपण त्यांच्याशी. आणि मग काजूपुड्या ते फोटो दाखवतात आणि सूर्या मग तुळजाला फोन करतो आणि तुळजाला म्हणू लागतो की तुळजा अगं, मग तुळजा म्हणते हो मला माहिती आहे सगळं, माझं बोलणं झालेलं आहे असं तुळजा बोलत असते. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तो सूर्या म्हणतो की तुझ्या मोबाईलवर फोटो येत आहे, तो फोटो बघून सांग असं सूर्या बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे तुळजा म्हणते की थांब, सगळ्यांना बोलवून घेते. तुळजा सगळ्यांना बोलवून घेते आणि सगळ्यांना सांगू लागते की बघितलं का, धनूसाठी आज ना स्थळ आलेलं आहे, हा मुलगा कसा वाटतोय. सगळ्यांना फोटो दाखवला जातो. धनू म्हणते काय, या मुलाला मी पसंत आहे. धनूला तर प्रश्न पडतो. धनू म्हणत असते की खरंच तिला विश्वासच बसत नसतो की ह्या मुलाने आपल्याला पसंत केलेला आहे. हा प्रश्न धनूचा असतो. धनूला मात्र खूप छान वाटत असतं. धनू खुश झालेली असते आणि फायनली तिच्या आयुष्यात काहीतरी छान घडत असतं. एवढा छान देखणा मुलगा असतो, त्याचबरोबर तो शिकलेला आहे, इंजिनियर आहे. आणि इकडे आता पाहायला मिळतं की ती लोक फिरत फिरत एका ठिकाणी जातात आणि ते ठिकाण म्हणजेच असतं तिथं बसलेले असतात ते ही दोन नालायक माणसं. शत्रू म्हणजे शत्रू, नावाचा शत्रू आणि ती छत्री, त्याचा काही उपयोग नसतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा इकडे ते म्हणतात का हो काय झालं, तर ते म्हणतात की अहो जरा आम्ही या गावात नवीन आहोत, आमचा मुलगा आहे ना पाटबंधारे खात्यात इंजिनियर आहे आणि आम्ही मुलगी बघायला आलेलो आहे इथं, हे त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा शत्रू म्हणतो बोला ना. मग ते म्हणतात की तुम्हाला सूर्यकांत जगताप माहिती आहेत का, त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. त्यांची बहीण आहे ना, तिच्यासाठी आम्ही स्थळ घेऊन आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर मात्र यांना सगळ्यांना धक्का बसतो आणि छत्री म्हणतो की आता यांची वाट लावायची. काही झालं तरी यांनी आपल्याला जो त्रास दिलेला आहे त्याच्यामुळं यांची वाट लावायची आहे, कारण आत्ता सूर्याची वाट लावूया. मग ते म्हणतात की काय सांगताय तुम्ही त्यांच्या बहिणीला बघायला येणार आहे. तर तो म्हणतो की हो आलो आहे, आज पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा इकडे शत्रू म्हणू लागतो की अहो मुलगी जाड आहे. तेव्हा मुलगा म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मुलगी जास्त हुशार नाही आहे, अडाणी आहे. तरीही मुलगा म्हणतो की मी शिकवेल तिला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मुलाची मात्र नाच नसते, कारण मुलीला स्वयंपाक बनवता येत नाही. त्याच्यावरही बोलणं असतं ते म्हणजे मुलीला स्वयंपाक करता येत नाही तर आम्ही नोकर ठेवू घरामध्ये, यांना काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत असतात. तर तेजू चालत येत असते, तिच्या पायातून रक्त येत असतं, तिला त्रास होत असतो आणि त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. तेव्हा तिला तुळजा म्हणते की काय झालं तेजू तुझ्या पायाला, आणि तिला सावरत शेजारी घेते, तिथं असलेल्या पिंपावरती तिला बसवते. शालन मालन तुळजा सगळ्याजणी तिला विचारू लागतात की काय झालं आणि काळजी घेऊ लागतात. तेव्हा धावतच तिथं आलेलं असते ती, म्हणजे ह्या सगळ्याजण येतात, राजू धनू भागू सगळे येतात. काय झालं तुझ्या अक्का पायाला, काय झालं रक्तबंबाळ तिचे पाय झालेले असतात. तेव्हा ती सांगू लागते काही नाही झालेलं, मी गेले होते ना, रूममध्ये अंधार होता, लाईट बंद होती आणि काचेची बाटली फुटली आणि त्याच्यावर माझे पाय पडलेले आहेत, बाकी काही नाही झालेलं. पण इकडे शालन मालांना माहिती असतं की नक्की हे कोणाचं काम आहे, कारण इकडे हा जो असतो शत्रू तो फक्त आणि फक्त अन्यायच करत असतो, प्रत्येक वेळेस त्रास देत असतो. ही गोष्ट मात्र त्यांना चांगलीच माहिती असते. तेव्हा इकडे धनू तयार झालेली असते आणि मग धनूच्या बाबतीत इकडे इकडे तेजूला कळतं की धनूला बघायला मुलगा येणार आहे. आता हे सगळे ऐकून आलेले असतात, कारण या छत्रीने खूप मोठा गोंधळ घालून ठेवलेला असतो. मुलगा हा तिचा भाऊ जो आहे घर जावई म्हणून राहतो, त्यांचं घर बघितलं का, तुम्हाला दुकानात बोलवले, त्या मुलीचं बाहेर लफडं आहे, त्याचबरोबर त्याच्या घरावर एवढं मोठं कर्ज आहे म्हणून बँकेनं जप्ती केली आहे, आणि हा बहिणींना घेऊन तिकडे त्याच्या सासूरवाडीला राहतो, तो घर जावई झालेला आहे. आणि तो मुलगा म्हणतो की अहो तुमच्या मुलीच्या बाबतीत एवढं सगळं कळलेलं आहे, तुमचं घर
तर तो म्हणतो की 2-3 दिवसाचा प्रश्न आहे. तेव्हा म्हणतो, हप्ते आम्हाला भरायला लावणार आहे काय? मग तुमची जी मुलगी आहे ना तिचं दुसऱ्याबरोबर लफडं आहे. दुसऱ्याबरोबर म्हणजे तिचं नाव जोडलेलं असतं, ते म्हणजे मेजर नानांचा जिम्मी आहे त्याच्याबरोबर धनूचं नाव जोडलेलं असतं. आणि ह्या शत्रूला जरासुद्धा लाज वाटत नसते. सूर्या म्हणतो की माझ्या बहिणीबद्दल जर अपशब्द बोललात ना, गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. सूर्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि सूर्याने त्याची कॉलर पकडलेली असते आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की काही झालं तरीही सोडणार नाही. हे सगळं घडत असतं. आता सूर्याला जेव्हा कळेल की हे सगळं शत्रूनं केलेलं आहे, तेव्हा सूर्या शत्रूची कशी वाट लावणार. आणि त्याहीपेक्षा घरी गेल्यावर तेजूची जी अवस्था आहे ती खूपच बिकट झालेली आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.